नारी है, हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है। 1 रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाला बेपत्ता, 1 रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाला बेपत्ता, खून पसीना लेता है, पैसा देना रोता है, अरे खून पसीना लेता है, पैसा देना रोता है। हमारी यूनियन, हमारी ताकत। मुंबईतील आझाद मैदानावरती अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा त्यांचा लढा आहे। त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी, त्याचबरोबर पेन्शन असेल, त्यांच्या विविध या सगळ्या मानधनाच्या संदर्भामध्ये मागणी आहे। मॅडम, काय सांगाल? मुंबईतील आझाद मैदानावरती तुम्ही आंदोलनासाठी आलेला आहात, काय प्रमुख मागणी आहे त्याविषयी सांगा। आज आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका म्हणून आज जे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर ह्या धरणे आंदोलनातनं आपण 7 तारखेपासून आम्ही अधिवेशन काळापासून आम्ही संपावर आहोत। तर संप चालू आहे, आज 28 दिवस होऊन गेलेले आहेत, तरी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा लाक्षणिक धरणा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। आमची प्रमुख मागणी आहे की मानधन वाढ झाली पाहिजे, या वाढत्या महागाईमध्ये भरघोस मानधन वाढ झाली पाहिजे। दुसरी मागणी आमची आहे की आम्ही जे काम करतो ते 8 तासपेक्षा जास्त काम आहे, तर त्याची नोंद झाली पाहिजे आणि 8 तासाची ड्युटी त्यांनी आमची ठरवून दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्हाला शासकीय कर्मचारी हा दर्जा मिळाला पाहिजे। दुसरी आमची घोषणा आहे, दुसरी आमची मागणी आहे की आम्हाला पेन्शन मिळालं पाहिजे। 1975 सालापासून आम्ही हे काम करत आहोत आणि त्या कामाची आमच्यात दखल घेतली जात नाही। आम्हाला 2014मध्ये सेवा समाप्ती लाभ 1 लाख रुपये आणि 75,000 असं देण्यात येतं आहे, पण ते अजूनपर्यंत गेल्या अनेक वर्षाच्या जवळजवळ 3 ते 3.5 हजार लोक ह्या महाराष्ट्रामध्ये महिला रिटायर झालेल्या आहेत, पण त्यांना अजून सेवा समाप्ती लाभ हा मिळाला नाही आहे। आमची मागणी आहे की शासनाने आम्हाला महागाई भत्त्याशी जोडलं पाहिजे आणि त्याचबरोबर आम्हाला किमान वेतन जे 18,000 ते 25,000 हे आम्हाला पे कमिशन 7वं पे कमिशन यांनी हे जाहीर केलं होतं, त्याप्रमाणे आम्हाला पे कमिशनद्वारा आम्हाला किमान वेतन जाहीर करायला पाहिजे। दुसरी आमची मागणी आहे की आम्ही अंगणवाडी कर्मचारी आजारी पडलो तर, पाय मोडला, हात मोडला, काही झाला तर आम्हाला रजा मिळत नाही, भर पगारी नाही तर पगार कापला जाते आमचा। तर त्या ठिकाणी आम्हाला आजारपणाची रजा ही ग्राह्य आहे आणि दिलं पाहिजे। आम्हाला ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे। आमची मनीबहन भारिया गुजरातची अंगणवाडी सेविका हिने सुप्रीम कोर्टपर्यंत, दिल्लीपर्यंत ती एकटी लढली, तिला ते मान्य झालं आणि आपल्याला ते लागू झालं आहे, पण आपल्याला इम्प्लिमेंट त्याचं होत नाही आहे। सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे, कारण एका अंगणवाडी सेविकेला कर्मचाऱ्यांना लाखो रुपये देणं आहे उपदान। ग्रॅज्युटी म्हणजे उपदान, की आपण काम करतोय, कर्मचारी आहोत, हे उपदान आपल्याला दिलं पाहिजे, तसं ते देत नाही आहेत। कानून काय करते, कायदे लावते आम्हाला। आता भगिनींना कायदे लावतात की तुम्हाला संपात जाता येत नाही, तुम्हाला असं करता येत नाही, का तर तुम्ही कर्मचारी आहात। हे कर्मचारी फक्त आम्हाला कायदे लावण्यासाठी म्हटलं जातं, पण आम्हाला शक्यतो कामगार म्हटलं जात नाही, मानसेवी म्हटलं जातं आणि मानसेवी म्हणून मानधन आम्हाला वाढ दिली पाहिजे। आज महागाई गगनाला भिडलेली आहे, तर त्याप्रमाणे आम्हाला महागाई भत्ता ते जॉईंट केलं पाहिजे, जोडला पाहिजे आणि आम्हाला जगण्या इतकं मानधन या सरकारने दिलं पाहिजे। पेन्शन आम्हाला लागू केली पाहिजे आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी आम्ही ज्या उपस्थित आहोत ही फक्त अंगडाई आहे। जर याच्यापुढे सरकारने आमचं ऐकलं नाही 2-3 दिवसामध्ये, तर याच्यापुढे असा मोठा मोर्चा काढू की हे मैदान आहे आझाद मैदान, ते आपले क्रांती मैदान बनवून टाकू आणि ते भगवा आणि गुलाबी, आपलं गुलाबी आणि पिवळं या ठिकाणी वादळ उभं राहील, एवढंच या ठिकाणी सरकारला इशारा आहे। धन्यवाद। या अंगणवाडी कर्मचारी महिला आहेत, केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या अंगणवाडी महिला ज्या दिल्लीमध्ये आंदोलन करण्यासाठी गेलेल्या आहेत त्याच आपल्यासोबत आहेत। मॅडम, काय सांगाल? तुम्ही दिल्लीमध्ये सुद्धा आंदोलन करण्यासाठी गेलेला आहात, काय सांगाल त्याविषयी?
आम्ही दिल्लीमध्ये केंद्र सरकारला कडे सुद्धा आम्ही मानधनासुद्धा वाढीसाठी मागणीला गेलो होतो. केंद्र सरकार किती मानधन देतं? फक्त 4,500 रुपये. 4,500 रुपये त्या हिशोबाने होतं का? कारण केंद्र आणि राज्याचं दोघांचं मानधन मिळून आम्हाला फक्त 10,000 रुपये मानधन मिळत असतं. खरं का ते 10,000मध्ये घर चालतं का? तर नाही. कारण प्रत्येक कार्यकर्ती आमच्या ह्या कार्यकर्ती मदतनीस ह्या जे येणारे आहेत, ज्या आमच्याकडे आहेत त्या विधवा परित्यक्त आमच्या अशा बहिणी आहेत अंगणवाडी कार्यकर्ती, तर त्यांना बॅकिंग सपोर्ट कोणाचा नसतो. म्हणजे त्यांचे हस्बंड नसतात, ते नसतात. तर खरं 10,000मध्ये घर चालतं का? तर नाही चालत. कारण किराणा, लाईट बिल, दुधाचा खर्च, 2 मुलांचा एज्युकेशनचा खर्च, ज्याप्रमाणे जिथे मला दिल्लीला पण विचारलं गेलं होतं की डिजिटल इंडिया म्हणून असं सगळीकडे सांगत जात आहे. पण खरं का ती डिजिटल इंडिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे अंगणवाडी कार्यकर्तीचा यामध्ये काहीतरी आहे का? तर नाही. फक्त कामं आणि कामाची दखल शासन घेत आहे फक्त. पण आम्हाला जी मानधन वाढ पाहिजे त्याची मात्र आज 28 दिवस उमटूनसुद्धा 7 तारखेपासून आमचा संप चालू आहे. अजूनही शासनाने कुठलीही दखल आमची घेतलेली नाही आहे. आणि त्यामुळे तीव्र अशी आमची अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, मिनी अंगणवाडी यांची आमची शासनाबद्दल खूप अशी नाराजी आम्ही दर्शवतो आहे. आम्ही एकच सांगू इच्छितो शासनाला की ज्या वेळेस आम्ही म्हणजे कुठल्याही कामाला छोटं किंवा मोठं समजत नव्हतं. आमची प्रत्येक कार्यकर्ती, आमची बहीण, कोणतंही काम जे आलेलं असतं, आम्हाला वरून ऑर्डर येते, ते काम आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करत असतो. आणि आमच्या प्रामाणिकपणाची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी एवढंच आम्हाला वाटत असं. ज्यावेळेस आम्ही कोविड पिरियडमध्ये ज्यावेळेस अक्षरशः कोणतंच डिपार्टमेंट रस्त्यावर जात नव्हतं, कोणतंही डिपार्टमेंट काही काम करत नव्हतं, त्यावेळेस माझी बहीण, माझी अंगणवाडी कार्यकर्ती, आम्ही सगळ्या भगिनी रस्त्यावर उतरून प्रत्येक सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला कोविड पिरियडमध्ये ज्या ड्युट्या दिल्या होत्या त्या सगळ्या ड्युट्या आम्ही पूर्ण करत होतो. आणि आपला फक्त आपण कोरोनामुक्त कसे होऊ या पद्धतीने आम्ही आणि सगळ्या गोष्टींचा आम्ही नियम पाळत होतो. का? तर त्यावेळेस ज्यावेळेस आमच्या जीवावर भेटलेलं कुठलंही डिपार्टमेंट रस्त्यावर पडत नव्हतं, त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला फक्त अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस या दिसत होत्या. मग आता ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःचं आम्हाला घर चालावं, किमान आमचं घर चालतं व्हावं, आमचं सगळ्या मुलांचं एज्युकेशन, सगळ्या गोष्टी, फक्त जीवन जगण्या इतकं मानधन आमचं वाढायला पाहिजे. की आम्ही असं नाही की 10 वरून आम्ही काही जास्त, आमची फक्त 18 तर 25,000पर्यंत एवढी मागणी, एवढी शासनाने करावी, एवढीच आम्ही त्यांना विनंती करतोय. आज तुम्ही बघतायत इतके दिवस उलटूनही त्यांची आम्हाला अजूनपर्यंत काही उत्तर आलेलं नाही आहे. त्यांनी ते उत्तर द्यावं आमच्या कामाचं, आमची दखल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी एवढंच आम्ही शासनाला सांगू इच्छितो. जय हिंद. मानधनाची वाढीची मागणी करताय. गेल्या वर्षी तुमच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली होती, ते म्हणजे समाधानी आहात का नाही त्या संदर्भात? किती मानधन होतं आणि आता सध्या? ऐका, गेल्या वेळेस मार्चमध्ये जेव्हा अधिवेशन सुरू झालं, अधिवेशनामध्ये आमच्या मंत्री, ऐका रे जरा, आमच्या मंत्री स्वतः पायऱ्यांवर उतरल्या, त्यांनी सभात्याग केला. आता ज्या मंत्री आहेत त्यांनी आमच्यातर्फे घोषणा दिल्या, आम्हाला अंगणवाडी सेविकांना 15,000 मिळालेच पाहिजे. सगळे उतरले तिथे, सगळे आमदार रस्त्यावर आले होते. आणि आज आमच्या त्या मंत्री झाल्यात म्हणून आमची अपेक्षा वाढलेली आहे की आमच्या मंत्री तुम्ही आहात तर आमची मागणी नाही तर किमान तुमची मागणी तरी तुम्ही मान्य केली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. मागण्या पूर्ण नाही झाली तुमची तर या पुढची भूमिका काय असणार आहे? कोण काय सांगाल? कोण बोलतं? यापुढे आम्ही तीव्र आंदोलनामध्ये उतरू एवढी समजून मागणी. आमची महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने जर आमची आज 28 दिवस संप पुकारलेला आहे, तो मान्य नाही झाला आणि यानंतरही मान्य नाही झाला तर आम्ही आमचा ठे आंदोलन, आम्ही कोणत्याही अवस्थेत आम्ही इथेच राहू आणि आमचं आंदोलन चालूच ठेवू, आमचं मानधन वाढ पूर्ण होईपर्यंत आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत. महागाई गगनाला भिडलेली आहे, तुटपुंजी असं मानधन आहे, याच्यामध्ये घर चालतं का? कसं चालवत आहे? मी मीनाक्षी गायकवाड, अंगणवाडी सेविका, अमरावती जिल्ह्यामधून बोलते. आम्ही 1975पासून अंगणवाडी सेविका या पदावर काम करत आहे. तरी आमच्या महिलांना 100 रुपयापासून काम केलेलं आहे. आज रोजी 2023 ओलांडून गेलेलं आहे आणि आमच्या महिला फक्त 10,700मध्ये बसलेल्या आहे. आमच्या मदतनीस आहेत, त्यांना माहिती आहे 4,500 रुपये पेमेंट मिळतं आणि सरकारला 1 लाख 1.5 लाख पगार असूनही त्यांचे घरं चालत नाही. तर आमच्या बहिणी ज्यांना पती नाही आहे, ज्यांचे मुलं नाही आहे, एकटी राहत असेल, तिच्यावर सर्व घराचं उदाहरणीय असेल आणि महागाई गगनाला भिडलेली आहे, या अवस्थेमध्ये आमच्या बहिणी कशा 10,000ला आणि 5,000ला घर भागवत असेल ते आम्हालाच माहिती आहे. तरी पण आम्ही सरकारला एवढंच मानू इच्छिते की सरकारने आमची दखल, आम्ही गेल्या 40 वर्षापासून संप करत आहे, रस्त्यावर येत आहे,
ही कोण आणली आमच्यावर वेळ? सरकारला फक्त आमचं काम हवं आहे, आमचं मानधन हवं नाही आहे. मानधनावर म्हणते तुम्ही फक्त 8,000 आणि 4,000मध्ये काम करा, वेतन नका मागू. आणि जेव्हाही आमचं जे काम निघतोय, कोणतं आरोग्य खात्याचं असो किंवा कोविड खात्याचं असो किंवा गावामध्ये इतर कोणताही सर्वे असो, तेव्हा अंगणवाडी सेविका हे सर्वात प्रथम सरकारला दिसतो. आणि जेव्हा आमच्यावर वेळ येतो वेतन श्रेणीची तेव्हा मग ते सरकार बाजूला निघून जाते आणि कधीही आमची दखल घेण्यासाठी कधी पुढे यायला पाहत नाही. तर आम्ही सरकारला निषेध करते की यापुढे आमचा असाच संप सुरू राहणार आहे. ज्या दिवशी आमचा संप जर त्यांनी आमच्या विरोधात काही गोष्टी पूर्ण केल्या नाही तर आम्ही सरकारच्या विरोधात जाऊन अशाच आमचे 2 महिने का 4 महिन्याचं पेमेंट गेलं तरी आम्हाला चालणार, पण आम्ही कधी माघार घेणार नाही. आणि आमच्या मागे आमची युनियन आणि मायाताई आमच्या मागे आहे, त्यांना आम्ही सातत्यानं लढा देईल आणि सरकारला निषेध राहणार. एवढं बोलून मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आले दिवसभरातनं सरकारमधनं कोणी भेटायला आले संबंधित विभागाकडनं, मंत्रालयाकडनं? संबंधित विभागाकडनं, पोलिसांकडनं आम्हाला 2 वेळा सांगण्यात आलं की उपसचिवांची भेट मिळत आहे. मंत्री मॅडम आउट ऑफ आहेत कुठेतरी, त्या नाही आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर गेले आहेत कुठेतरी असं सांगण्यात आलं. मग आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या खात्याचे सचिव कारण सचिवांना माहिती असतं की आपल्या खात्यात काय घडणार आहे, काय करणार आहेत. तर म्हणून आम्ही सचिव सांगितले. सचिव जर उपलब्ध नसतील तर ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री उपलब्ध असेल, ह्या राज्याचे मुख्यमंत्री उपलब्ध असतील, जे उपलब्ध असतील त्यांनी इथे आम्हाला भेट द्यावी असं पण सुचवलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे या माध्यमापासून मला असं सांगायचं आहे की एज्युकेशन आणि आरोग्य ह्या ठिकाणी ह्या भारतीय संविधानामध्ये आपल्याला अधिकार आहे की जो माणूस जन्माला येतो त्याला अन्न वस्त्र निवारा ही शासनाची जबाबदारी आहे. ते एज्युकेशन देत असताना अंगणवाडी सेविकांना तुच्छ समजलं जातं. ज्या अंगणवाडी सेविका उद्याचा नागरिक घडवत असतात, उद्याचा देश घडवत असतात आणि तळहातावर जीव घेऊन करोनामध्ये काम केलं त्यांनी. आणि अशा सावित्रीच्या लेकींना महाराष्ट्र शासनाने विसरू नये, त्यांची आठवण करावी. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. नक्कीच मुंबईतील आझाद मैदानावरती महाराष्ट्रातील या अंगणवाडी कर्मचारी तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रभरातून या कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आलेले आहेत. या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे सुद्धा पाहणं आता उत्सुकीचं ठरणार आहे. मी गुणवंत डांगा, DRV न्यूज, मुंबई.